हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे माझ्या प्रतीक्षाज लर्निंग क्लासेसमध्ये। आज आपण बघणार आहोत की ऑर्गॅनिक कंपाऊंड, नेमके ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे काय आणि ते कसं त्याला नाव पडलं आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड, आणि त्याबद्दल आपण सगळं डिटेलमध्ये बघूयात। तर कंपाऊंड्स हे जे आहेत, जे केमिकल कंपाऊंड्स आहेत, तर हे त्याच्या सोर्सवरनं, म्हणजे त्याचा जो स्रोत आहे त्या स्रोतवरनं ते कोणत्या स्रोतापासून आपल्याला भेटतात, कुठल्या सोर्सपासून आपल्याला भेटतात, त्यावरनं त्याचे दोन टाईप केलेले आहेत। एक म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि दुसरा म्हणजे इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स। तर नेमकं ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे काय, आधी काय मानलं जायचं की ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे असे कंपाऊंड्स की जे आपल्याला ऑब्टेंड होतात, जे आपल्याला भेटतात लिव्हिंग ऑर्गॅनिझमपासनं। म्हणजे आधी फक्त एवढं मानलं जायचं की ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे असे कंपाऊंड्स की जे आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझमपासनं, म्हणजे सजीवांपासनं जे भेटतात ते म्हणजे झालेत ऑर्गॅनिक कंपाऊंड। तर याचं आपण एक्झाम्पल बघायचं म्हटलं तर जसं की आपल्याला कार्बोहायड्रेट हे भेटते प्लांटपासनं, आणि प्रोटीन्स अँड लिपिड्स आपल्याला भेटतात ॲनिमलपासनं। आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे असे कंपाऊंड्स मानले जायचे की जे कंपाऊंड आपल्याला ऑब्टेंड होतात नॉन लिव्हिंग थिंग्सपासनं, जसं की आपलं साल्ट आहे, मीठ आहे, ज्याला आपण NaCl म्हणू शकतो। 1809 मध्ये बेर्झेलियस नावाच्या सायंटिस्टनी व्हायटल फोर्स थेरी प्रपोज केली। त्यानुसार ऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहेत तर ते सिंथेसाइज होतात फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझमपासनं। त्याचं म्हणणं होतं की ऑर्गॅनिक कंपाऊंड हे सिंथेसाइज करण्याची जी पॉवर आहे ती फक्त गॉड गिफ्टेड दिली आहे ती लिव्हिंग ऑर्गॅनिझमला। मग त्याचमुळे आपण मानायचो की ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हे असे कंपाऊंड्स की जे लिव्हिंग ऑर्गॅनिझमपासनं प्रिपेअर करतात। पण नंतर 1828 मध्ये फेंड्रिच होलर नावाचा सायंटिस्ट आला, आणि त्या सायंटिस्टने काय केलं की युरिया हा लॅबॉरेटरीमध्ये बनवला, आणि युरिया लॅबॉरेटरीमध्ये बनवून त्यांनी असं प्रूव्ह करून दाखवलं की ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हे आपण लॅबॉरेटरीमध्ये सुद्धा बनवू शकतो। आणि त्यांनी त्याच वेळेला ही व्हायटल फोर्स थेरी जी आहे बेर्झेलियसची त्याला रॉंग प्रूव्ह केलं। त्यामुळे तेव्हापासनं फेंड्रिच होलरला आपण मानतो फादर ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री। जर असं तुम्हाला कोणी विचारलं की फादर ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री कोण आहे, तर तो आहे फेंड्रिच होलर। आणि का आहे तर त्यांनी युरिया लॅबॉरेटरीमध्ये सिंथेसाइज करून प्रूव्ह केलं आहे की आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हे आपण लॅबॉरेटरीमध्ये सुद्धा बनवू शकतो। फेंड्रिच होलरच्या थेअरीनंतर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या डेफिनेशनमध्ये असा बदल करण्यात आला की ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे अशी ब्रांच की ज्यामध्ये आपण कार्बन्स आणि हायड्रोजन्स असलेले कंपाऊंड स्टडी करतो आणि त्यांचे डेरिव्हेटिव्ह स्टडी करतो। याचं जर आपण एक्झाम्पल बघायचं म्हटलं तर ते आहे मिथेन CH4, ज्याला आपण बायोगॅस म्हणतो। आणि मग यामध्ये असं का म्हटलं गेलं डेफिनेशनमध्ये की कार्बन अँड हायड्रोजन असलेले कंपाऊंड्स आणि त्यांचे डेरिव्हेटिव्ह, कारण की काही कार्बन कंटेनिंग असे सुद्धा कंपाऊंड्स आहेत की जे नॉन ऑर्गॅनिक आहेत, जसं की इथे आपण लिहिलं आहे सायनाइड्समध्ये कार्बन आहे पण तो ऑर्गॅनिक कंपाऊंड नाही आहे। ओके, जर तुम्हाला हे कळलं असेल की नेमकं ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची बेसिक्स, तर मला सांगा। काही इश्यू वाटला असेल तेही मला सांगा। जर तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा असेल तेही मला सांगा, मला नक्कीच तुम्हाला मदत करायला आवडेल। धन्यवाद।